तुला एकही गोष्ट धड जमत नाहीये का रे मॅडी? हा, तुला मी शिरीष घाणेकरला शोधायला सांगितलं होतं ना? 1 महिना झाला, 1 महिना तू नुसता शोधतोच आहेस. तुला काय म्हणजे भटकंती करायला पाठवलं का साईट सिंगला पाठवलंय मी? समजते का तुला काही? हे बघ, मी आता त्या विक्रम घाडगे पाटलांना सुद्धा सांगणार आहे, पण तू सुद्धा लक्षात ठेव, शिरीष घाणेकरला लवकरात लवकर शोध. आणि जर का तुला हे जमलं नाही ना, तर परत मला तोंड दाखवू नकोस. समजलं का? मूर्ख कुठला. त्या शिरीष घाणेकर मला कुठे सापडेल रे देवा? मॅडम, एक विचारू काय? हे शिरीष घाणेकरचं नेमकं प्रकरण काय आहे? आहे एक जुनं प्रकरण जे आता माझ्या डोक्यात जात आहे. ते जाऊ दे, तू कशाला आलीस इथे ते सांग. अरे होय, विसरलोच की. मॅडम, स्वीटी नाव आहे माझं. खबर काढून आणली आहे. कसली? शुभून स्वतःची बाईक विकून श्रावणीला पैसे दिले. काय? हा शुभू ना श्रावणी करता आणखी काय काय करेल याचा नेम नाहीये स्वीटी. पण स्वीटी, तुला मात्र आता सावध व्हावं लागणार ना, कारण आता श्रावणीच्या मनात नकळत शुभू बद्दल प्रेम निर्माण होईल. ओ मॅडम, काय बोलायला तुम्ही? हे असं होऊच देणार नाही मी. आणि असं झालं का नाही, मी कुठल्या बी थराला जाईल, पण त्या दोघांमध्ये प्रेम होऊ देणार नाही मी. तुम्हाला माहिती आहे ना काय करायचंय ते? हो ताई, तू टेन्शन घेऊ नकोस. दोघं गाडीत बसलेत, काहीच वेळात गाडी निघेल. ठीक आहे ठीक आहे, माहिती आहे ना काय करायचंय ते. चला कामाला लागूया. श्रावणी बोल ना काहीतरी. मला काही बोलायचं नाही. अगं पण मी काय म्हणाले, असं काय करायला लागलीस तू? शुभू, तुला माहितीये ना मला आपल्या नात्यात खोटं चालत नाही. अगं पण मी काय म्हणतोय ते तरी काय ऐक. पण? अरे आई नंतर तूच माझी सपोर्ट सिस्टम आहेस आणि तूच आता असं खोटं बोललास. का विकलीस बाईक? काय चाललंय सगळ्यांचं? बाईक 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 बाईक. विकली मी बाईक. मी स्वतःच्या पैशाने विकत घेतलेली की नाही ती. मी तुझ्यासाठी विकली. तो माझा निर्णय होता. ठीक आहे, मग खोटं का बोललास? मी जर खरं बोललो असतो तर घेतले असतेच पैसे, नाही ना? नसतेच घेतले मी शुभू पैसे. मला माहितीये तुझी बाईक तुझ्यासाठी किती प्रिय होती, म्हणून वाईट वाटतं आता. जर मी ती बाईक विकली नसती ना, तुझी नोकरी गेली असती. चाललं असतं, ती नोकरी गेली असती ना तरी चाललं असतं. काय त्यात एवढं? नाही श्रावणी, ती नोकरी तुझ्यासाठी खूप महत्वाची आहे. मी बाईक कधी पण विकत घेऊ शकतोय, पण आता माझ्यासाठी तुझी नोकरी आणि तुझ्या बाबांसोबत असलेलं नातं खूप महत्वाचं आहे. आणि तू मला केवढ्या वेळ मदत केलीस आठव ना. त्या सानूच्या मॅटरमध्ये त्या मॅडीचं सत्य बाहेर आणण्यासाठी तू मदत केलीस. ती नालायक स्वीटी आम्हाला घरातनं बाहेर काढालती. तू तिचं भाडं देऊन आम्हाला मदत केलीस. आणि मी एवढीशी गोष्ट केली तरी एवढा मोठा काय ड्रामा झाला मला कळना झालंय. शुभू, तुला ना कळतच नाही मला काय म्हणायचंय. मला बोलायचंच नाही तुझ्याशी. मला पण आता बोलायचं नाही. मला मारू नका प्लीज. मला मारू नका. आत्ता कुठे जाशील माझी राणी? हा, हे कोण आहात तुम्ही? ए तिच्या मागच्या लागलाय. कोण आहे तुम्ही दोघे? हा, ए हिरो, चाल निघ इथून. लय हिरो बनत होता. आत्ता कुठे जाशील? हा, हात नाही लावायचा, हात नाही लावायचा.
तुम्ही ठीक आहात ना? श्रावणी, हो मी ठीक आहे. ए, तुझ्या हाताला लागलंय बघ किती. अरे बापरे. मला असं वाटतं ह्या आधी मी तुला कुठेतरी बघितले. असं कसं शक्य आहे मॅडम? मी आजच कोल्हापूरमध्ये आलोय. मी लाडकी लेक योजनेच्या अंतर्गत इथे शिकायला आले, पण इथे माझं कोणीच नाहीये आणि हे गुंड माझ्या मागे लागले होते. लाडकी लेक योजना ती तर माझ्या बाबांनीच सुरू केली आहे. शिक्षण मंत्री आहेत ना ते. काय? तुम्ही शिक्षण मंत्र्याची मुलगी आहे? हो. तुला किती लागलंय ग? तू एक काम कर, तू चल माझ्या बरोबर घरी. नाही, नको नको. बरं ठीक आहे. श्रावणी, मी हिला गेस्ट हाऊसला सोडून येतो. ए, नाही हा, गेस्ट हाऊस वगैरे नको, मी नेते ना तिला घरीच. बरं, तू राहायला कुठं आहेस? मला घर नाही, माझ्याकडे पैसे पण नाही, माझं अजून ऍडमिशन पण नाही झाले कॉलेजमध्ये. मला काम करून शिकायचंय. शुभू, माझं ठरलंय, मी हिला आपल्या घरीच नेणार आहे. अरे बिचारीला कामाची गरज आहे, तिला काम करून शिकायचंय, ते काही नाही. तू घरीच चल माझ्या. तुला केवढं लागलं पण एकतर चल. श्रावणी, ऐक ना माझं. मी काही ऐकणार नाही. तू घरी येतेस आणि माझ्या. चल घरी चल माझ्या. शुभू चल रे. विश्वंभर, मी तुझ्या घरी येते, मरायला तयार राहा. लाडकी लेक योजना आणली होतीस ना तू? आता तुझ्या लाडकी लेकीचा उपयोग करून तुलाच मी संपवणार. हे आमचा आउट हाऊस आहे. बस बस बस. श्रावणीताई, हो, तुम्ही फर्स्ट एड बॉक्स मागवला होता ना? थँक्यू. हो नको ताई, राहू दे. अगं असं काय करतेस? केवढं रक्त येते. थांब. ताई, तुम्ही एवढ्या मोठ्या मंत्र्याची मुलगी असून बी माझ्यासारख्या एका गरीब मुलीची एवढी मदत करताय, खरंच हे बघून धन्य झाले हो मी. अगं असं काही नसतं ग. मी मिनिस्टरची मुलगी नंतर आहे, आधी एक माणूस आहे. हे बघ, आता तुझी जखम बरी होईपर्यंत इथेच राहायचं. हो, पण मी इथे थांबली तर काय प्रॉब्लेम नाही येणार ना? अगं काही होणार नाही, आणि झाला ना तर मी करीन मॅनेज. तू नको काळजी करूस. मी एक काम करते, मी उद्याच बाबांची तुझ्या नोकरीबद्दल सुद्धा बोलून घेते. आपण बघूया काही होतंय का. थँक्यू ताई. ताई, तुमचं नाव काय? सोनाली. तुमचं आधार कार्ड दाखवा. शुभ, काय चाललंय तुझं? लागलंय तिला आणि केवढी दमली ती. म्हणाली ना ती कोल्हापुरात कोणीच नाही तिचं. कशाला विचारतोय 27? श्रावणी, दमले वगैरे सगळं ठीक आहे, पण साहेबांच्या सिक्युरिटीपेक्षा काय बी महत्वाचं नाही आहे. ताई, आधार कार्ड देताय ना? वय ते काय घेत आहे?